जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे। आषाढी वारी 2025 श्री ज्ञानेश्वरी सेवा भावी मंडळ पनवेल यांच्या वतीनं 2025 मध्ये घेतलेलं आम्ही आषाढी वारीचं दर्शन आपण पाहू शकाल। अवश्य पहा मंडळी, प्लीज अवश्य पहा। दरवर्षीप्रमाणे आम्ही आता निघालो पंढरपूरच्या मार्गस्थ। टेम्पोचं पूजन होतोय, माय मौल्यांच्या शोभा असते। ज्ञानदीप ट्रस्ट व ज्ञानदीप वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र रजिस्टर झालेला आहे आणि श्री ज्ञानेश्वरी सेवा भावी मंडळाचा हा पंढरपूरचा जाण्याचा योगायोग अतिशय आनंदाचा असतोय। ही सुरुवात पाहतो आपण। आमचे बालू महाराजांच्या शुभाचा शेपल वाढवायला जातोय कार्यक्रमाचा। हात लावा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। जरा एक मिनिट साईडला या। कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, गोपाल भगवान की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय, सीता मैया की जय, ज्ञानेश्वरी माता की जय, गणपती बाप्पा मोरया, श्री पंढरीराया प्रवासाला या, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। ही पहिली प्रार्थना आहे, भगवंताला केलेली आहे। सुखरूप प्रवास व्हावा हीच सर्वांची इच्छा आहे आणि तो होणार, यामध्ये काय प्रश्न नाही। याच्यासाठी केला होता अट्टाहास, हा दिवस गोड व्हावा। चला आता बसून घेऊया आपण। चला, हा आमचा टेम्पो आता निघालेला आहे पंढरीच्या वारीला। दरवर्षीप्रमाणे ही वारी असते आमची आणि त्या वारीचा आनंद वेगळा असतो। अनुभव घेता घेता खूप मजा वाटतं आणि सर्व आपला परिवार आहे अशाच या आनंदाच्या क्षणांना आपण पुढेही बघूया। चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच, पुढे वेळेला आपण बघू शकाल। येस, आता जस्ट आता पूजा केली, गाडीची निघतो। बाबाजी माऊली बघा दर्शन घेत आहेत आमचे। येस, ओके। मलाही या टेम्पो दरम्यान दर्शन घेऊनच पुढे प्रवास करावा अशी नेहमीच खऱ्या अर्थाने विनंती असते आमच्या मंडळाची। ओके, हे बघा आजची शिडी मस्तपैकी आम्हाला शिडी चढायला आहे अशी मस्तपैकी, सर्व गोविंद आहे, वातावरण आहे आणि जवळजवळ आता वाजलेत 1:44 झाली सकाळची, रात्रीची। चहा प्यायला उतरलो होतो आम्ही, अंदर झालेला आहे। कृष्ण हरी, अगदीच अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आपण बघू शकाल। अनिल महाराज शेलके आणि सार्थक महाराज आमच्या आतमध्ये आहेत। चहाला गाडी थांबलेली आहे हॉटेल लक्ष्मी पूजा स्वीट होम, लक्ष्मी पूजा स्वीट होम बद्दल 1:44 झालीत आता जवळजवळ। इथं चहाला आलोत। मामा रात्रभर जागे असता? लक्ष्मी महापूजा आपला चहाचा स्टॉल आहे। आता 1:44 झालीत आणि चहा प्यायला आलो। तुमच्या चहाचा तर आम्ही आनंद घेऊया थोड्या वेळात। आमची दरवर्षीची वारी आहे ज्ञानेश्वरी सेवा भावी मंडळ पनवेल। हा रात्रभर आपलं दुकान चालू असतो का? रात्री 9 ते सकाळी 5 गाडी कंटिन्यू थांबत असतील? अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद। मग तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर दगडे। ज्ञानेश्वर दगडे। आणि हा आता एरिया कुठला आहे आपला? अंधोरीमध्ये थांबलोत आपण। चहाचा आता आनंद घेऊया। चहा बनपैकी बघा, कडक चहा मामा चहा बनवत आहे मस्तपैकी, दुधाचा स्पेशल। दुधाचा का गुळाचा मामा? दुधाचा चहा आहे। ही इडली बघा, बासुंदी, बासुंदीचा वास तंटका येईल। मामा आमच्या सोबत आहे। रामकृष्ण हरी, राम। सगळी आमची सेवा भावी खरं तर ज्ञानेश्वर सेवा मंडळाची सगळी सेवा पत्रीवरती आलेले आहेत। लंके महाराज आहेत, सगळे येतील। चला लंके महाराज, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आज तो पत्रीचा पूल 5 किलोमीटर चालायला लागला होता आम्हाला। पुढे जाऊ, आमचं चैतन्य बघा, दरवर्षीप्रमाणे आपला प्रवास। दृश्य बघू शकाल, दरवर्षी दाखवतो तुम्हाला मी दृश्य। यंदाही बघा मोठ्या संख्येने भाविक भक्त आज खऱ्या अर्थाने चंद्रभागेच्या तीरावरती या सुखाचा आनंद घेत आहेत। संपूर्ण चंद्रभागेचं तट भरलेलं आहे। चंद्रभागेच्या तीरावरती ओसरलेली ही भाविक भक्तांची गर्दी आपण बघू शकाल।
बाबाजी माऊली देखील आहेत बघा. दरवर्षीचा प्रवास मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं. लाखाच्या गाडीलाही आमचा टेम्पो फिका पाडेल इतका आनंद आम्हाला अनिल महाराज शेळके यांच्या प्रवासातून मिळतो आम्हाला दरवर्षी. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी असं म्हणतात, तेच खरं. हा पत्रीचा पूल आहे. याच मार्गावरून आम्ही 4 ते 5 किलोमीटर चालतो आणि तुम्हाला देखील या मोबाईलच्या ड्रोन मधून या आठवणी दाखवू शकेन. माझ्या चॅनलला अवश्य लाईक सबस्क्राईब करत राहा हीच इच्छा करतोय. ही चंद्रभागेचं दर्शन करू शकता आपण बघा. असं वातावरण आहे इथलं, बघू शकाल. ड्रोनच्या माध्यमातून आपण आता आमच्या सगळ्या टीमला बघू शकाल काही क्षणातच. सार्थक आहे, ही सर्व आमचा सेवा भाऊ ज्ञानेश्वरी सेवा भावी मित्र मंडळात आहे. आता पत्रीचा पूल उतारलेत खाली आणि आता जस्ट आता चंद्रभागेच्या तीरावरती चाललेले आहेत सगळेजण. चला रामकृष्ण हरी, चला पुढे बघा. चला रामकृष्ण हरी, पुढे चला. सार्थक चल, इकडे कुठे येतो तू? चल पुढे, पुढे चल तू. आता कुठनं उतरशील? रामकृष्ण हरी, अनिलजी शेळके महाराज. खूप सुंदर प्रवासात आता चंद्रभागेच्या तीरावरती चाललेले आहेत सगळेजण, आमचा परिवार पूर्णपणे. आणि या परिवाराच्या काही व्हिडिओ असतील तुम्हाला प्रत्येक वेळेला दाखवतो आम्ही. यंदाही तो आनंद आम्ही घेतलेला आहे. सर्व आमचा परिवार आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रामकृष्ण हरी, चैतन्य महाराज, ज्ञानेश्वरी, गौरीताई, रामकृष्ण हरी. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. अगदी त्याच पद्धतीनं आज या पंढरपुरात हा वारकरी संप्रदायाचा जल्लोष, खऱ्या अर्थानं गर्दीचा उत्साह पाहायला मिळतोय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. चला आपण पुढे जाऊया. ही वारी म्हणजे खऱ्या अर्थानं चातक पक्षाच्या प्रमाणे पाण्याच्या थेंबाची आतुरतेने वाट बघत असतो ना, तशी ही वारकऱ्यांसाठी येणारी वर्षातून एकदा आषाढी कार्तिकी आली की ते सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत आहे एवढे. अगदी अशाच पद्धतीने आजचा हा सुखाचा सोहळा अनुभवायला मिळतोय. रामकृष्ण हरी. बोल, आता बोल. मजा वाटते का? कसं वाटतंय? मजा वाटते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी. चला पाहू शकाल गर्दी बघा चंद्रभागेच्या तीरावरती. अमागम्य हा सोहळा न भूतो न भविष्यती पाहायला मिळतोय की 8 अजूबे इस दुनिया में, 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा कुठला असेल तर हा पंढरपूरचा मेळावा पाहायला मिळतोय. पहिली पालखीचा आनंद बघू शकाल आपण. वातावरणात बघा कसा ठेका पकडलाय. दिमडीवरती नाचताना माय माऊल्या पाहायला मिळतात. सगळेजण मस्त एन्जॉय करतायत. क्या बात आहे. हा आनंद आहे, खूप सुंदर आनंद. भविष्यामध्ये हा आनंदाचा पर्वकाल आपण पाहू शकतोय. नदी तीरी चंद्रभागेच्या तीरावरती आज तुफान गर्दी आहे. खऱ्या अर्थाने नाचण्याचा आनंद भाविक घेत आहेत. हा आनंद जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. ही गर्दी, ही नुसती गर्दी नाही, ही महागर्दी. भारतातून 18 पगड जातीचे खऱ्या अर्थाने लोक या ठिकाणी येत असतात. चंद्रभागेच्या तीरावरती आज वाटलं होतं की एका दिशेला पावसाचा ओढा येईल, पण आज पावसापेक्षा माणसांची गर्दी आणि माणसांचा आलेला झपाटा पाहायला मिळतोय. हे दृश्य पाहू शकाल, अविस्मरणीय. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन नाही तुझे. पंढरीचा वास चंद्रभागे. या अशा अनेक अभंगातून जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटत चला हो पंढरी जाऊ जीवाच्या. जीव लगा पाहू
संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी, आनंद नाचू वाळवंटी, आनंद नाचू नाचू वाळवंटी, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू. असा हा अमागम सोहळा आणि या सोहळ्याचा साक्षीदार होता आला. मज पामरा आहे काय थोरपणा, पायीची वाहन पायीच बरी. अशा खऱ्या आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता या भारतामधून नाही तर भारताच्या बाहेरून देखील अनेक वारकरी येत असतात. पाहू शकाल कसली गर्दी आहे, तुफान गर्दी पाहायला मिळते. बघा गर्दी, बघा गर्दी, ही गर्दी बघा, कसली गर्दी आहे बघा, जबरदस्त गर्दी. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल चंद्रभागेच्या या तीरावर तितकीच गर्दी, त्या तीरावर तितकीच गर्दी आहे. चंद्रभागेच्या तीरावरती साकारलेली अतिशय सुंदर अशी माझी वारी माझा संकल्प लावू देशी वृक्ष, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, हा भगवंताचा खऱ्या अर्थानं मंत्र पांडुरंगाचा आहे. म्हणून हा पाहू शकाल समर्थ रंगवली पुणे मधून ही रंगवली साकारलेली आहे आणि संकल्प आणि सुंदर असा संदेश दिलाय त्याही आपल्याला. माझी वारी माझा संकल्प लावू देशी वृक्ष. बरोबर आहे, झाड जगला पाहिजे तर माणूस जगेल, निसर्ग जगला पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यात आज ही रांगोळी साकारली. जागोजागी असा भजनाचा नाद घुमघुमतोय. संपूर्ण पंढरपूर खऱ्या अर्थाने या हरिनामात दणून गेलेला आहे. जिथं जाल तिथं खऱ्या अर्थाने आवाज एकच, रामकृष्ण हरी विठ्ठल नामाचा जयघोष होताना पाहायला मिळतो. हलगीवरती दिमडीवरती बाबा दिमडी वाजवतात आणि सगळेजण नाचण्याचा आनंद घेत आहेत. हा देखील चमत्कार, मी पण नाचतोय. बाबा मस्त दिमडी वाजवतात आणि वारकरी पखवाज असेल किंवा तबला असेल अशा अनेक प्रकारचं वाद्य या ठिकाणी वाजले जातात. आपण पाहू शकाल या ठिकाणी पेर पकडलं आपल्या वारकरी संप्रदायातील अनेक भक्तांनी. या टेक्यावरती नाचताना अनेक आनंद मिळतोय. या हलगीचा आवाज एक वेगळा आनंद देऊन जातोय या आजच्या या पावनभूमीत नगरीत. आम्ही आनंद घेतोय. वा मस्त एन्जॉय. या पंढरीपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. या अशा पंढरी नगरीत हा सुख आहे. सुख सोहळा शोधायचा असेल तर हा सुख सोहळा. पुढे घ्या, पुढे सगळं. टिटवाला ठाण्यामधून आलेला प्रेक्षक वर्ग धमाल मस्ती करताना आणि या चंद्रभागेच्या तीरावरती आपला आनंद साजरा करताना. वा वा, अतिशय सुंदर. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण
गोपाल कृष्ण, अजून एकदा राधा कृष्ण, बस गोपाल कृष्ण. सखा कसा असावा, खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण सारखा सुद्धा मला मित्र मिळाला हे माझं भाग्य आहे. आज बाबाजींमुळे मला ही वारी घडतोय. खऱ्या अर्थानं श्री ज्ञानेश्वरी सेवा भावी मंडळ पनवेल आणि ज्ञानदीप ट्रस्ट आणि ज्ञानदीप वारकरी भजन मंडळाच्या वतीने ही वारी आम्हाला अमागम्य घडत असते. आनंद खूप येतोय आणि आनंद शोधायचा असेल तर स्वतःमध्ये आनंद घ्या. हीच खऱ्या अर्थाने ही वारीची परंपरा आहे. 750 वर्ष झाली खऱ्या अर्थानं. आणि या आजच्या कार्यक्रमात इवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेणू गगनावरती गेला. आणि हा गेलेला वेणू आज भारताच्या बाहेर देखील 7 अजुबे इस दुनिया में 8वा अजुबा कुठला असेल तर खऱ्या अर्थाने ही आपली पंढरपूरची यात्रा. आणि ती यात्रा ज्यांनी अनुभवली ना, पंढरीची यारे आल्याने संसारे म्हटलं जातं. कैलास महाराजांच्या आई आणि बाबा मला भेटलेले आहेत. आई बाबा सारखं दैवत या जगात नाहीये. कशाला जाता दूर, इथंच पंढरपूर. स्वतःच्या अंगाचं कातळ काढून जरी जोडे शिवले तरी आई बाबांचे उपकार भेटणार नाहीयेत. आई किती वर्ष झाली वारी करताय तुम्ही? 12 वर्ष झाली. कसं वाटतंय? चांगलं वाटतं. सुख सोहळा स्वर्गी नाहीये, आनंद आहे. आनंद येऊ. एक वेळ जेवायला नाही भेटलं तरी चालेल, पण हा आनंद आमच्या बापाला काही कमीच नाही. 9-10 वाऱ्या जेवण नाही दिवसातून. आणि हा दिवसाची वाट बघण्यासाठी काय मनामध्ये उत्कंठा असतोय? कधी वारीला जाईना कधी नाही. जसा एखादा चातक पक्षी पाण्याच्या थेंबाची वाट बघतोय तसा आपला वारकरी वाट बघत असतोय. बाबांकडे जातोय. कैलास महाराजांचे बाबा आहेत. बाबा कसं वाटतंय वारीमध्ये? खूप छान वाटतं. वर्षाला 12 वर्ष तुम्ही तपश्चर्या त्याची केली. पांडुरंगाची कधी भेट होईल असं वाटतं एकदम माणसाला. वारीमध्ये पण खूप चांगलं वाटतं. बाबा हा सर्व परिवार आहे. आज आमागमे भेटीगाठी झाल्यात. या भेटीगाठीतून एकच की हा आनंद आहे. पंढरीनाथ महाराज गायकवाड गुरुतुल्य सर्वांचे आहेत. वारीमध्ये पददलित त्यांचा वापर केला. आपल्या पायांच्या बलबुद्ध्यावरती पांडुरंगाचं नामस्मरण केलं. माऊलींकडे जाऊया. पंढरीनाथ महाराज गायकवाड, आपण ही वारी किती वर्ष करतायत? गेले 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाली. आनंदाचा पर्व काल आहे. पायवारीमध्ये सद्गुरूंबरोबर बोरी जुन्नर पासून जामखेड लोणी खर्डा पासून दरमजल करत आज पंढरपूर मध्ये सर्व दिंडी सोहळा पोहोचलेला आहे. आणि हा सोहळा स्वर्गी नाही. काय द्यावे त्याशी सद्गुरूच्या सानिध्यात राहिल्यानंतर असं वाटतं की आपण स्वर्गातच उतरलोय. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. वारीला किती दिवस झाले माऊली? किती दिवस प्रवास केला? गेले 10-12 दिवस झाले प्रवास करतोय. कुठून ते कुठून पर्यंत? बोरी जुन्नर पासून ते पंढरपूर पर्यंत. पंढरपूर, जामखेड, उस्मानाबाद पूर्ण जिल्हा चालत आज एखादा गायनातील आवाज तुमचा ऐकवा आम्हाला, एखादा प्रमाण असेल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाके देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा महिमा आपल्या दोन्ही चंद्रभागेच्या तटावरती कुटुंब गर्दी आहे. या गर्दीचा अनुभव तुमचा जो आहे, आता आम्ही नवीन आहेत यामध्ये, पण तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून तुमच्या तोंडातून ऐकायला आणखीन बरं वाटेल. ही महाराष्ट्राची आपली घरात महाराष्ट्रामध्ये आपल्या असं हेच नाहीये, काय त्याला म्हणतात, तीर्थक्षेत्रच नाहीये. अनेक तीर्थ पाहिली, परंतु पंढरपूर सारखं एकच पृथ्वी तलावरती असं तीर्थक्षेत्र आहे की तिथे आल्यानंतर सगळ्या पापांचं क्षालन होत इथं आल्यानंतर. परंतु माझ्या भगवंताला काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, अशी अवस्था होते. कधी एकदा जाऊन माझ्या भगवंताला भेटतोय अशी तळमळ लागलेली आहे. तळमळ चित्त घातले खापरी आणि लाहीची आपुरी फुकत असे, अशी निघाल्यापासून तर इथपर्यंत पोहोचपर्यंत तळमळ लागलेली असते. आणि इथं आल्यानंतर एवढं समाधान वाटतं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इथंच भोगायचं आहे. आपण म्हणतो गेल्यावरती, नाही, हा सुख सोहळा इथंच भोगायचा आणि इथंच आनंद लुटायचा. धन्यवाद. एकच म्हणावंसं वाटतं, जाऊ म्हणता हो पंढरी,
जाऊ म्हणता हो पंढरी यम थोर चिंता करी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. माऊलीचं नाम घेतलं, पांडुरंगाचं नामस्मरण केलं की यमाच्या बापाला भीती वाटते. इतकी नामस्मरणामध्ये ताकद आहे. आपल्या सोबत वासुदेव बाबा आहेत. बाबा कसं वाटतंय? मस्त वाटतंय, आनंद वाटतोय. हा आनंद आहे. उद्या या तीरावरती उद्या या तीरावरती ही गर्दी नसेल तेव्हा तुम्हालाही, तुम्ही खऱ्या अर्थानं सर्वांचं मनोरंजन करता, काही भक्तीत करत असता. ही लोक संस्कृती आहे, ही कला जगली पाहिजे. वासुदेव आला सकाळच्या पारी आनंद झाला. पहाटे 6 वाजता येणारा वासुदेव आता गावात येत नाहीये. खऱ्या अर्थाने ही परंपरा झालेली आहे, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण तुम्ही हे करत आहात, तुमची ही कला अशी जागृत ठेवा, हीच भगवंताची प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमातून काय सांगाल? आजच्या वारीचा आनंद आपल्या वारीचा आनंद म्हणजे इतका आनंद, म्हणजे इतका आनंद हृदय भरून येतो की पंढरीची वारी म्हणजे की आहे काय नाही काय असं म्हणजे या ठिकाणी इतका आनंद होतो. ते वसुदेव आहोत आम्ही वसुदेव म्हणजे आम्ही कुळाचा उद्धार करतो. कुळाचा उद्धार करून म्हणजे लोकांना जागृत की हे बा वसुदेव आहेत. आता ही पिढी इथून पुढं की आम्ही आता जुनी आहोत, आमचीच पिढी पुढं मुलं बाळ हे वसुदेव पुन्हा सुद्धा करत नाहीत. दोघांच्या डोक्यावरती हात असू दे आपल्या, बाकी काय नको बस. रामकृष्ण हरी. एखादा आपण होऊन जाऊ द्या मस्तपैकी माऊली. लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची, माझ्यावर कृपा बहुताची, माझ्यावर कृपा बहुताची, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची. असुरा हाती आला, असुरा हाती आला, कान मोठी हीना काला, कान मोठी हीना काला, माझ्यावर कृपा बहुताची, माझ्यावर कृपा बहुताची, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची. बोध मुरारी सिंगारीला, बोध मुरारी सिंगारीला, काकेचा केला, काकेचा केला, माझ्यावर कृपा बहुताची, माझ्यावर कृपा बहुताची, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची. अतिशय सुंदर लाडकी लेकमी संतांची या अतिशय अभूतपूर्व अभंगातून आमच्या वासुदेवांनी या काही कार्यक्रमात आनंद दिलेला आहे. त्यांच्याही काही आठवणी आपण सोबत घेतल्या. रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अपने अपने माता पिता की. रामकृष्ण हरी. मी बऱ्याच मित्रांना प्रश्न केला की एकदा तरी पंढरीशी या, की नटकट येती शुद्ध होऊन या जाती. सकलांशी आहे ते अधिकार, प्रत्येकाला अधिकार आहे. ते असं नाहीये की बंधन आहे की तुम्हीच यायचं आम्हीच यायचं. 18 बगड जाती येऊन या खऱ्या अर्थानं चंद्रभागी तिरी आनंद घेत असतात. आणि तुम्ही जर आनंद घेतला नाहीयेत ना तर कालाची ही उडी पडेला बा जेव्हा, सोडविना तेव्हा नाही बाबा. आणि मग काय, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, सारं ते शेवटी बा काळ बांधून नेईल, सारं ते शेवटी बा, सारं ते शेवटी बा काळ बांधून नेईल, सारं ते शेवटी बा. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल,
बोले बोले तो देखा पिंगला महारी, पिंगला महारी, बोल बोल तो देखा पिंगला महारी, अजून एकदा पिंगला महारी, बोल बोल तो देखा पिंगला महारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. ऐसे संत जाना ऐसे हरिदास, ऐसे संत जाना ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांग कोठे, ऐसा नाम घोष ऐसा नाम घोष सांग कोठे, ऐसा नाम घोष. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर तुका म्हणे आम अनाथा करणे, तुका म्हणे आम अनाथा करणे, तुका म्हणे 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 अनाथा करणे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवारा देव कोठे, ऐसा विटेवारा देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे भीमा तीर, ऐसे भीमा तीर. अतिशय गायकवाड महाराजांच्या आवाजातून या अभंगाला स्पर्श केला आणि खऱ्या अर्थाने चंद्रभागेच्या तीरावरती हा अभंग गायला गेला. हे आणखीन भाग्याचं आहे, कारण आपण एरवी भजन कुठेही करतो, पण चंद्रभागेच्या तटावरती खऱ्या अर्थानं आज हा आनंद भोगायला मिळाला, घ्यायला मिळाला. यापेक्षा भाग्य काय असतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. हा भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. इथपासून ही गर्दी हा इकडचा ब्रिज आहे, त्याच्या पलीकडे पण देखील गर्दी, भरपूर गर्दी आहे. माऊली बघा, आमच्या पांडुरंगाची घातलेली कुर्ती. छोटा माऊली, रामकृष्ण हरी बोल, रामकृष्ण हरी. छोटा माऊली, छोटा विठोबा बघा आमचा. सगळ्यात लहान वारकरी आमच्या गाडीतला. टोपीवरती बघू शकाल माऊली माऊली माऊली. यांना भरपूर ऊन लागते, जरा हे वारकरी जरा थकलेले आहेत.
बरेच दिवस चालत आलेले आहेत म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती थकान आहे जरा. आमच्या श्री ज्ञानेश्वरी सेवाभावी मंडळ पनवेलाच्या सगळ्या रणरागिणी आहेत, महिला भगिनी, ज्या की दरवर्षी या वारीचा आनंद घेत असतात. त्यामध्ये आमच्या लंकेताई आहेत. लंकेताईनं वारीमध्ये कधी चालत किती वेळा आल्या तुम्ही? किती वर्ष झाले तुम्ही येता ताई? मी यावर्षी गेली होती पायवारीला. म्हणजे करोनाच्या अगोदर 2 वर्ष गेले आणि आता 2 वर्ष, असे 4 वर्ष झालेत पायवारीला गेलेले. किती दिवस चालता? 10 दिवस चालतो. अगं कुठून ते कुठपर्यंत? जामखेड ते पंढरपूर. कसं वाटतं प्रवास? छान वाटलं. ताल मृदंगाचा गजर, आनंद चोहीकडे बघायला मिळतो. आणखीन काय स्वतःचा अनुभव सांगणार? स्वतःचा अनुभव म्हणजे काय, घरदार सगळं विसरून फक्त भजन कीर्तन याच्यातच म्हणजे मन, बाकीचं काय नाही. मुलं वगैरे एक प्रकारचा त्याग आहे, तो त्यागातून आनंद मिळतो, यामध्ये तील मात्र शंका नसेल. आणि या दिवसाची आठवण, हा दिवस येण्याकरिता तुमच्या मनामध्ये काय सद्भावना असते? हा दिवस यावा लवकरात लवकर. हा म्हणजे कधी वारी येईल परत, पुढल्या वर्षी परत जाता येईल. आणि या 10 दिवसात जो आनंद भेटला तो आपण वर्षभर टिकून ठेवतो. आता पण जर आपण ते साकडं केलं तर तो पुढल्या वर्षी आपल्या जिवंत ठेवून ती वारी आपल्याकडून घडवेल. आपलं निवेदन तसं पाहिजे, म्हणजे जसा मागणी तसा पुरवठा आपल्याला मिळतोय. एकदा आवाज करूया रामकृष्ण हरीचा. आणि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ताई तुम्ही चालत किती वर्ष येत आहात, काय आयडिया? 2 वर्ष आली कोरोनाच्या आधी. नंतर नाही जमलं. परत गेल्या वर्षी आली, या वर्षी नाही आले. पण खूप खंत होती मला भेटतं की नाही 2 दिवसासाठी तरी यायला भेटावं. खूप रडायला येत होतं, पण अचानक भगवंतानी येणं केलं माझं. मला खूप आनंद वाटला. आणि धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला. मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे. रामकृष्ण हरी. गेल्या वर्षी टेम्पो मध्ये नव्हत्या आमच्या? होत्या तुम्ही? मी पायवारीत होते, गेल्या वर्षी होत्या, पायवारीत होते. या वर्षी तुमच्या टेम्पोत आले. मस्त आनंद घेता, बरं वाटतं. सगळ्या महिला भगिनी एकत्र येतात आणि आपल्या ज्ञानेश्वरी मंडळाचं नाव आहे. आणखीन काय म्हणणार? अजून गवळण बोला मस्त पैकी. बेर बेर गोपन खडा मारिला, बेर बेर गोपन खडा मारिला, या देवाने माठ फोडिला, या हवाने माठ फोडिला, या कानाने माठ फोडिला, बेर बेर गोपन खडा मारिला, बेर बेर गोपन खडा मारिला. दही दूध घेऊन मथुरेशी जाता, दही दूध घेऊन मथुरेशी जाता, नंदाचा काना वाटेवर होता, नंदाचा काना वाटेवर होता, या कानाने माठ फोडिला, या देवाने माठ फोडिला, बेर बेर गोपन खडा मारिला, बेर बेर गोपन खडा मारिला. एका जनार्दनी गवळण राधा, एका जनार्दनी गवळण राधा, शरण मी आले बाल मुकुंदा, शरण मी आले बाल मुकुंदा, या देवाने माठ फोडिला, या कानाने माठ फोडिला, बेर बेर गोपन खडा मारिला, बेर बेर गोपन खडा मारिला. रामकृष्ण हरी. बेर बेर गोपन खडा मारिला. क्या बात आहे. चक्री बघा, चक्री आमची गायकवाड कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला घ्या 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 दामोदर दामोदर हा पूर्ण नाव सांग. दामोदर तुळशीराम ठाकूर. दामोदर बाबा तुळशीराम बाबा ठाकूर बुवा दान पावे रम पावा दान पावे त्याच्या पुत्रा दान पावे नाच्या नावा दान पावे रम देऊ दान पावे नाव सांगू दान पावे रंगा दान पावे हिन रोशनी दान पावे हिरे भाम्मा दान पावे खांबा दान पावे दान मेळा दान पावे देव पायरी दान पावे गुणबाई दान पावे नानबाई दान पावे कानबाई बऱ्याच दिवसाची इच्छा होती की पंढरपूरला येऊन बाबाच्या नावानं थोडं का होईना दान धर्म करावा, पण आज खऱ्या अर्थानं मी इथं उभा होतो आणि अचानक ही घडली गोष्ट माझ्या हातून. आणि अण्णा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली आज या कार्यक्रमातून वाहिली जातो. या चंद्रभागे तीरावरती माझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण भक्त पुंडलिकाला दर्शनाचा खऱ्या अर्थानं सर्वांचा हा एक आढावा असतोय. अशा पद्धतीने या गर्दीत पहिली दर्शनाची भेट पुंडलिकाच्या भेटीची. भक्त पुंडलिकाने वीट फेकता उभा तिथे राहिला. भक्ताने पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्त पुंडलिकाचा मंदिर श्री पुंडलिक भेटी परब्रह्म आलेगा. हा पहा आमच्या वारीतली सर्वात छोटा मुलगा काव्यांश बाळा त्यांच्या खांद्यावरती आनंद घेतोय. किती आनंद बघा त्या लेकराला. एक नंबर आनंद जाम तुफान गर्दी आहे. जवळजवळ 2 तास झाले आतापर्यंत आम्हाला दर्शन घेतलं. दर्शन फक्त मुखदर्शन होईल पण झाला तर नाही तरी गर्दीत छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. सगळ्यांचं स्वागत.
मला चंद्रबाबूंनी त्यांचं योगदान आहे. सर्वांना सूचना दिल्या राजकीय पटलावरती जरी नाव असलं. गिरीश महाजन साहेब हळूहळू महिला सोबत हळू चला. इच्छा घेऊन मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी ग. एक बाजूला दुनिया सारी ग एक बाजूला माझा हरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. अशी पंढरी 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 न लगे दंडन मुंडन ते काही नाही साधनाची आशा. माहेर संतांचे नामदेव स्वामी केशवाचे बरोबर बरोबर पंढरपूर विठुरायाचे नगर. अशा या विठुरायांच्या नगरीत आज ही खऱ्या अर्थानं जनसमुदाय भक्तांची मांदियाली पाहायला मिळतोय. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. आणि हाच तो जल्लोष, हाच तो सुख स्वर्गीचीही देव इच्छिताती की बाबा जन्म आम्हा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. खूप खूप असा भेटी लागी जीवा लागली से असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. अशा विठुरायांच्या दर्शनाकरिता खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी 5 लाखाहून भक्तगण पूर्ण भारतामधून खऱ्या अर्थानं आलेले आहेत. 18 बगडची जाती येतात, अनेक खऱ्या अर्थानं माणसं येतात आणि या आनंदामध्ये सहभागी होतात. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आमचा ज्ञानेश्वरी सेवाभावी मंडळ आहे. सर्व माता भगिनी, बाबाजी, चौधरी ताई सगळे आम्ही जर आहेत सगळे एकत्र बघा पाहायला मिळतात. हा आनंद खऱ्या अर्थाने यांच्या मुलांना मिळाला. गौरी, आशाताई या ठिकाणी सगळे मस्तपैकी दर्शन आणि धावपळ चालू आहे. हा खरंच सुख आहे, खरंच आनंद. खूप बरं वाटलं, पावन झालो. अगदी अशाच पावलो पंढरी असं म्हणतात ना, तेच खऱ्या अर्थाने सुख या ठिकाणी पाहायला मिळालं. मुखदर्शन नाही झालं तरी पण कळसाचं दर्शन, हा सहवास, या भूमातेला खऱ्या अर्थानं स्पर्श केला तरी ते खऱ्या अर्थानं सुख मिळतं असंच म्हणतात. आणि म्हणून तो सुख घेण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खूप आनंद भेटला, खूप मस्त वाटलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कळस देखता नयनी हे सुख नाही त्रिभुवनी. कळस देखता नयनी हे सुख नाही त्रिभुवनी. आमचा सार्थक बदामशेक पितोय. गेल्या वर्षी जरा दम लागला होता, थकवा आला, डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. यंदा कसा प्रॉब्लेम झाला नाही. सार्थक यंदा केव्हा त्रास झाला नाही ना? नाही. यंदा कसं वाटलं? बरं वाटलं. कशी वाटली? महाराजाही बिल भरला. काय आता ऐकत नाही आम्ही. दोघाही खाला आणि महाराजाही बिल भरला. आपण बघू शकाल काही यात्रेतील दृश्य. खरेदी करताना अनेक दुकानं असतात, त्यामधील बरीच दुकाने आहेत तुम्हाला बघायला मिळतील. सगळेजण आनंद घेत आहेत दुकानामध्ये. आमची गौरी मेवा मिठाई दुकानचं पण पाहायला मिळतात बघा. तुम्हाला वाटतं की अनिल शेळके महाराज आमचे काहीतरी खरेदी करतात? नाही, आम्ही रस्ता चुकलो होतो. ते मॅप विचारतात, पत्ता विचारतात, कुठे जायचं ते.
संत श्रेष्ठ आत्मापूरमधील बालूमामाची पालखी आता परतीचा प्रवास करत आहेत. बघा बघू शकाल बालूमामाच्या नावानं सांग भलं, बालूमामाच्या नावानं सांग भलं. ही आपली मालिका टीव्हीला नेहमी बघतो आपण. मी 4-5 वेळा आदमापूरहून आलो. खरं दर्शन घ्यायचं, आपल्या संस्कृती टिकली पाहिजे आपली.
या आश्रमाचा ज्ञानदीप ट्रस्ट महाराष्ट्र हरिभक्त गुरुवीर सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव बोरी तालुका जुन्नर या महाराजांच्या आश्रमात आता मी आलोय आणि साधकांचा मायबाप म्हणून खरं तर वर्णन केलं जातोय. त्यांच्या कीर्तनाचा श्रोतावे असा आपण सहवास घेऊया. भक्तांची गर्दी ओसरलेली आहे आणि या भक्तिमय वातावरणात हरिकीर्तन उद्या बारस आणि सांगता समारोह असेल, पण आजच्या या दिवसातील आषाढीचा हा अमग्यम्य कीर्तन सोहळा ऐकत आहात आपण. प्रचंड गर्दी आहे. ही गर्दी आपण पाहू शकाल. गर्दीचा सुखद आनंद आणि दरवर्षी ह्या आनंद सुख सोहळा आपण घेण्यासाठी येत असतो. काही मंडळी नेहमी घेऊन येतात का आजोबाची परंपरा होती आपल्या घरात. ते काय पंढरपूरला आषाढी वारीला तो झेंडा खांद्यावरून रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातली मंडळी झेंडा घेऊन येतात. तर तो झेंडा घेऊन येतो ना ते सगळ्यात आणि पुढे चालवली कशासाठी चालवली आहे. पाट्याच्या पाट्या तेव्हा रोखून द्यायला लागतात ते आणि त्या घरामध्ये मांजर वेलेली होती. तिला 3 पिल्लं झाली होती. इकडून तिकडे तिकडून इकडे उडी आणायची म्याव म्याव करून त्या पाठीमध्ये उडी गेली तर कोरड्या मोडायच्या पापड्याने मोडायची. त्या म्हातारीला वाईट झाला. तिने काय केलं ते उडी घेतली. 3 मांजर पिल्लं मांजर एका पाठी होती ती नवी नवरी झाडून घ्यायला लागली. जाता जाता त्या पाठीच्या जवळ आली तर ते पाठी मोडकी होती. तिथं वरून दगड ठेवलं ना त्या दगडाच्या बोजाने ती वरती मोडलं होतं आणि खाली बसलो होतं. त्याच्यातली सगळीच्या सगळी मांजर बिलात तिच्याप्रमाणे लग्न निघलं. म्हणजे एक काळी मांजर आणि तिची 3 पाठी पिलं पुढे मिळाली तर घेऊन एखादा नवरा निकाल काढू देणार नाही. काही बिल झालं काय करायचं. तिनं मोठा पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ही मोक्षाचे अधिकारी. पंढरपूरला वारकरी कशासाठी यायचे तर मोक्ष पदाची प्राप्ती करण्यासाठी यायचे. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे. एरवी मोक्ष मिळाल्यावर भोगलाय का आपल्याकडे हे धर्म होता लावणार कमी धर्मनाचा महाराज आपल्याला वाटतं ज्ञानदीप ट्रस्ट वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र राज्य गुरुवारी ब्रह्मूर्ती शांताराम महाराज जाधव या कीर्तनातील काही क्षणचित्र पण ऐकू शकाल. आणि या कीर्तनात खूप आनंदाचा सोहळा पाहायला मिळतो. या सर्व भाविकांची गर्दी ओसंबून वाहतोय आणि गर्दीमध्ये खऱ्या अर्थानं हा श्रवण सुखाचा लाभ घेतलेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण. तुकाराम हे भारत थोडा तरी रावणाचा जर विचार केला त्याचा धर्मकाचा तो शिव भक्त होता आणि निश्चय होता. किती लग्न लागली पाहिजे असेल तिथं. जशी मीराबाईची त्या कृष्णाला लग्न लागली होती ना कशी लागली होती. श्रीराजी लगन
पहिला झाला पाहिजे म्हणजे फळाला येत नाही गेलेलं तर म्हणून 4 कमळं कमी पडली उठायचं तर नाही पूजेतून आणि पूजा तर झाली पाहिजे कमळं बी आली पाहिजे. तो बुद्धीमध्ये वरिष्ठ होता राम कमी नव्हता. दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात त्याला. म्हणून रामानं लंकेला जायच्या अगोदर रामेश्वराची पूजा करायला रामला लहान होतं मला दृष्टांत सांगायला नाही आणि त्याच्यातून पूजा केली. एवढाच हुशार होता तो म्हणला ज्याची पूजा करायची त्याच्यात तो यजमान आहे. त्या यजमानाला जर लग्न झालेला तर त्याची बायको तिथं त्याची पूजा केली तर ती फळाने येत नाही. मग बायको पाहिजे. रामाने सांगितलं बायको मारी तुझ्याकडे. तो म्हणला कारणापुरतं कार्यापुरती पूर्ती देतो सीतामाईला पुढे सांगतो. गोडक्याने पूजा केली परत रामाने देखील मन पाकाला नाही परत जायचं केला येऊन घातली. एवढा हुशार होता ब्राह्मण. ते 4 कमळं कमी पडल्यानंतर त्यांनी विचार केला मला 4 कमळं कमी पडल्यात पण आपल्याजवळ आहेत ना 4 आहेत का माहिती आपल्याला आपल्याजवळ आहेत प्रत्येकाजवळ 4 कमळं आहेत. हे 2 डोळे त्याला 2 नेत्र कमळ म्हणतात. याला या तोंडाला मुख कमळ म्हणतात आणि ही तुंबल जेवढं आहे ना याला शिर कमळ म्हणतात. या जगाचा चालक करता जरी देव आला तरी देखील तुझं शिर जरी उडवलं ना तरी 10 वेळा तुझं शिर परत जागावर येईल आणि तोडल्याशिवाय राहणार नाही. तुला मी वर देतो रा. मुक्ती त्यांना प्राप्त नव्हती का? मोक्ष मुक्ती आम्हाला नको देव नाही का म्हटले विचार केला यांना मिळालं नव्हतं म्हणून म्हणले का प्राप्त होऊन म्हणले. सगळ्या पदामध्ये हे श्रेष्ठ सगळ्या पदामध्ये तुमच्या पंतप्रधान खासदार आमदार मुख्यमंत्री हे पद तर किरकोळ आहेत. शेवटी पद ह्या भूतलावर वास्तव्याला आहे. या सगळ्या पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे. तुकाराम महाराज यांना मिळून देखील ते घेत नव्हते. आपण पदासाठी मारामाऱ्या हाणाहाण्या करतो. आपल्याला एवढी फतफत चालू आहे पदाची. पदाचा वापर झाला पाहिजे. पद मिळालं तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष पद तुच्छ केलं. मी मोक्ष पद तुच्छ मला आवडत नाही. मी ऊस खात नाही या एखाद्या म्हाताऱ्याने म्हणावं त्याच्यात तोंडामध्ये जातच नाही. त्याने म्हणावं आप मैं छूता नहीं धन्य को मैं छूता नहीं. एखाद्या म्हाताऱ्याने म्हणावं ज्याची जवळ तोंडामध्ये
आणि एखाद्याने त्याला सुपारी द्या जावा घ्या सुपारी तुम्ही खात नाही सोडून घेतली खातच नाही त्यात त्याला का करावं लागला खाण्यातली साधना त्याच्याजवळ राहिली नाही याला खातच नाही तो सुपारी सोडलं म्हणणं आणि त्यांनी सोडली म्हणणं याच्यात कितपत तथ्य त्याला संपूर्ण दात कट आहे मग त्यांनी सुपारी सोडणं मग त्यांनी ऊस खायचा सोडणं त्याला तसं महत्व तुकोबरायांना संपूर्ण पद प्राप्त होती कशामुळं संतांनी एका प्रमाणात सांगितले पुरुषार्थ शेती चवती देवोनी आठवल्या हाती रेघाना भक्ती पत्ती जगातील स्वतःच्या मतांवर स्वतःच्या मुलाच्या नातवाच्या बायकांच्या मतावर तो खासदार झाला नाही एवढी मत होती कोणाच्या हातपत्राची गरज लागली तर रात्रीच्या वेळेला पैसे नावा लागले मग त्याच्याजवळ ही 3 पुरुषार्थ होते महाराज चौथा पुरुषार्थ जो आहे तो चौथा पुरुषार्थ त्याच्याजवळ त्याला मिळालेला नव्हता मोक्ष नावाचा पुरुषार्थ मिळालेला नव्हता त्याच्यासाठी नारदाला विचारलं होतं रावणाने मला मोक्ष कधी मिळेल एवढी 14 चौकड्या आयुष्यात काही उपयोगाचं नाही मला मुक्तीचा मुक्तता पाहिजे मला मोक्ष पाहिजे त्यावेळेस नारदाने सांगितलं होतं रावणाला बाबा तुला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुला विष्णू भगवंताला शरण तरी द्यावं लागेल
खूप मस्त एन्जॉय, खूप एकदम छान वाटलं. आनंदही इतकाच मिळालेला आहे. आपण आनंद घेऊ शकाल, आनंद द्या. बाहेरही अगदीच वाट बघून बसलेले आहेत सगळेजण, शेवटसोबत आनंद घेत आहेत. आनंद आश्रम या मठातील हा आनंदाचा सोहळा आपण पाहत आहात. हरिभक्त पारायण चिंतामण महाराजांच्या सुश्राव्य अशा आवाजातून आपण कीर्तनाचा आनंद घेतला. सर्व पंढरपुरात कीर्तन आणि भजनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. सर्व खऱ्या अर्थानं कीर्तन आणि भजन मंडळींचं देखील आपण आभार व्यक्त करूया आजच्या कार्यक्रमातून. लहान मुलांच्या अंगावरती बघा माऊली माऊली नावाचा गजर असलेली कोटी पाहायला मिळाली. हा आनंद आहे सर्वांना, सकलांची आहे येथे अधिकार. हा आनंदाचा सोहळा आहे. दुसरं कीर्तन आपण पाहायला नंतरच्या येणाऱ्या एकादशी. मग शुद्ध एकादशी जी आहे ती देवाची मानली जाते आणि वद्य एकादशी ही संतांची मानली जाते. म्हणून वर्षामधून 24 एकादशी येतात. किती? 24 एकादशी येतात. 12 एकादशी देवाच्या आणि 12 एकादशी संतांच्या. 12 एकादशीला संतांच्या दर्शनाला जाऊ. कुणाच्या? संतांच्या. आणि 12 एकादशीला माझ्या भगवान परमात्म्याच्या पंढरपूरच्या असणाऱ्या देवाच्या दर्शनाला यावं. ठीक आहे महाराज, 12 एकादशीला आम्ही संतांच्या दर्शनाला जाऊ. कारण की आमच्या संतांचं दर्शन आम्हाला जवळच काय होते, प्राप्त होते. पण देवा अहो महाराज, देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला फार दूर जावं. 12 एकादशीला काय आम्ही जाऊ शकतो नाही. मग नाही 12 एकादशीला जाणार, नाही 12 एकादशीला जाणार तरी किमान 4 एकादशीला तरी यावं. देवाकडे 4 एकादशीला तरी यावं. पण ते 4 एकादशी सांगितल्या तर माझे असणारे साधू संत सुद्धा सांगतात की प्रथम सांगितली एकादशीचा फलार होतोय आणि उद्यासाठी ही तयारी आहे. उद्याची तयारी आहे सगळी फलाराची. हरिभक्त पारायण कोलशे महाराजांचा सुश्राव्य असं कीर्तन चालू आहे. हरिभक्त पारायण कोलशे महाराजांचा हा कीर्तन आणि त्या कीर्तनाचा आपण आनंद घेतात, सहभाग घेतात. ऐकूया सुंदरचं कीर्तन काही चिकडे असते.
कारण की त्या आषाढी क्रांतीला या आषाढीच्या महापर्वावरती या ठिकाणी लाखोनी समाज कोणी अनेक दिंडी सोहळे अनेक असणारे दिंडी सोहळे अनेक भाविक लाखोनी या भूवैकुंठामध्ये दाखल झाले लाखोनी दाखल झाले आहे का आजच्या असणाऱ्या आषाढी एकादशीची सीता महिमा तुम्हाला सांगतो आजच्या आषाढी एकादशीला असणाऱ्या आजच्या आषाढी एकादशीचं नाव आहे देवशेती आता काय झालंय चिंतन पण अचानक एका बसलो बरं पावसात मोठ झाल्यावर झाली पण म्हणलं पीर वापरू काय अडचण नाही तसा क्वालिटीचा बाबा ऐका आजची एकादशी देवशेती एकादशी आजच्या एकादशीला लाखोनी भाविक येतात आणि माझ्या पांडुरंगाला झोपीला काय करतात हरिभक्त पारायण कोळशे महाराज कारण की जीवाला जी आहे तिला भोग निद्रा म्हणतात आणि देवाला जी आहे तिला योग निद्रा म्हणतात आजच्या देवशैली एकादशीला माझा भगवान परमात्मा योग निद्रेमध्ये जातात 4 महिने माझा भगवान परमात्मा योग निद्रेमध्ये आहे आषाढी भाद्रपद त्याच्यानंतर असणारा कार्तिकी पर्यंत भगवान परमात्मे चातुर्मास त्याला असं म्हणतात या चातुर्मासामध्ये भगवान परमात्मा योग निद्रेमध्ये आहे आणि कार्तिकीला देव उदापती एकादशी म्हणतात त्या कार्तिकीची एकादशीच्या दिवशी भगवान परमात्मा काय होतात संत बाळाजी बाबा पायी दिंडी सोहळ्यामध्ये हा आनंद पाहायला मिळतो बालाजी पायी दिंडी वडगाव गुप्ता सारी आपण आनंद घेतो सर्वांचं स्वागत
परतीचा प्रवास येताना भगवद्गीता वाचनही झालं. खऱ्या अर्थानं खूप भाग्याची गोष्ट आहे. जाताना 4 तास, येताना 4 तास पकवाज वाजून मीही थकलो. तेव्हा माझ्या मोठ्या बहिणींनी अशा काही सेवा केली बघा. अवश्य दरवर्षीप्रमाणे येताना रात्रीचा प्रवास जेवणाचा. आता आम्ही माऊली प्युअर व्हेज हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आता आलोत आम्ही. दरवर्षी येतो जेवणाला. स्वागत. तो मस्तपैकी नेहमी चांगली चव असतं. रामकृष्ण हरी माऊली हॉटेल प्युअर व्हेज आहे आणि इथं आल्यानंतर खूप चांगली सर्व्हिस असते. दरवर्षी आम्ही पंढरपूर क्षेत्रात इथं जेवण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला खऱ्या अर्थानं वंदन करावं. इथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. व्हेज कोल्हापुरी मागवली नाही आम्हाला. आता सगळेजण जेवायला बसलो आम्ही. 2-3 तासा प्रवास झाला आमचा. जाम भूक लागली. येतो बघ. हाय, सगळी जेवायला बसलीत मस्तपैकी. आता बघू शकाल ही पहिली पंगत आहे इकडे बसलेली. परतीचा प्रवास आहे. आमच्या गाडीचे सारथी चालक अनिल शेलके महाराज बघा. बघू शकाल आपण. अतिशय सुंदर चालक ही भूमिका ते निभवलेली आहे. मालक आणि चालक या दोन्ही भूमिकेमध्ये बघायला मिळालं. आता जेवणाचा ताव मारत आहेत आम्ही मस्तपैकी बघा. रोटी जबरदस्त. असं दरवर्षी आम्ही इथं जेवतो. वा वा वा. इकडं आमच्या सर्व महिला मंडळ आहे. जेवायला बसलेली आहे मस्तपैकी बघा. जेवायला आता प्रत्येकाला वाटतं की भूक लागलेली आहे. दरवर्षी याच हॉटेलमध्ये आम्ही येतो जेवायला. आमची बघा गौरीबाई बघा. गौरीबाई जराशी थोडीशी चेहऱ्यावरती नाराजी आहे जराशी. पण होईल जेवल्यावर थोडं फ्रेश होईल थोड्या वेळात. आमचे महाराज पण जेवायला बसलेत बघा सोबत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. मी पण आलो जेवायलाच मस्तपैकी. रोटी बघा. टेस्ट खूप चांगली असते इथं. नेहमीच आम्ही टेस्ट इथं घेतोच. आणि पंढरपूरच्या येताना माऊली हॉटेलवरती थांबल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही. आता जवळजवळ 10 वाजून 45-50 मिनटं झालेली आहेत आणि मोर आहे बघा ना. एका प्लेटमध्ये मला वाटतं 10-15 पनीरचे पीस येतात. सगळेजण आम्ही आता जेवण पाठीमागे महिला मंडळ आनंद घेतो जेवणाचा. चला आता मी पण सुरुवात करतो जेवायला. ओके, या जेवायला तुम्ही पण. मंडळी बरेच आपण हॉटेलला जेवतो, पण आज विशेषतः रयतेचा राजा खऱ्या अर्थानं आमचा धनी महाराष्ट्राचा कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराज समोर विराजमान आहेत आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवतो. एक वेगळा पाहायला मिळतोय. थोडा लेट का होईना पण आमचा चैतन्य आलेला आहे. नमस्कार. नाही परत दमली नो. दुपारी भागवद्गीता वाचली, बरं वाटलं. बघा आता कसं ताव मारतात जेवणावर. हां हो जाए बल्ले बल्ले. हाँ ऐसा लगता है, अच्छा लगता है. एक नंबर आइटम है, जबरदस्त. बसा ना महाराज बसा. मस्त जेवण आहे. माऊली कट नको करू. काय ग्लास समोर रयतेचा राजा बसलाय आणि ते राजासमोर आम्ही जेवायला बसलो. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत, त्यांच्या समोर आम्ही जेवायला बसलो. आम्हाला भाग्य आमचं काय पाहिजे बाबाजी फिरव सगळीकडे फिरव.
आमचा बघा सागर भाई आज हे झाला माझ्यासोबत मला मदत करताय. कधी कधी क्लिनरची भूमिका घेते, कधी कधी माझ्यासोबत मदतीचा हात देत आहे. आमचा सागर सर्दी झाली तर रोहितला सार्थक आमचा सर्दी झाली तर टेन्शन नाही. तुम्ही सुद्धा असंच बनणार जेव्हा तुम्ही माऊली हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेणार. रामकृष्ण हरी. खूप सुंदर जेवण आम्ही आता जेवलोय. आपली गाडी जर चार्जिंगची असेल अथवा चार्जिंगला सुद्धा काही पॉईंट बनवलेले आहेत, चार्जिंग गाडीला पॉईंट सुद्धा बनवलेले आहेत, त्याचा सुद्धा आपण फायदा घेऊ शकता. आणि खूप सुंदर स्नेहभोजन प्युअर व्हेज माऊली हॉटेल. कधीही संपर्क करा आणि अवश्य कधी 24 आवर्स हा हॉटेल चालू असतो. आमचे पालवी महाराज आहेत, कशी वाटली टेस्ट? आम्ही गेले 4 वर्ष इथे जेवण करतोय वारीला. दरवर्षी आमचं, त्यामुळे आम्हाला काय ते सांगायला लागेल, आमचं सांगायची काही गरज नाही. टेस्टची पहिल्यांदा टेस्ट आले त्यामुळे आम्ही आज सतत 4 वर्ष इथे सतत जेवण करतोय. त्यामुळे इथे उत्तम प्रकारे जेवण मिळतं. जर कोणाला यायचं असेल तर बिंदास येऊ शकतात. कशी वाटते टेस्ट आपल्या? नेहमी आपण इथे येतोय. छान आहे, एक नंबर आहे. सर्व आयटम छान आहे, एकदम मस्त. दातात त्याची बडीसोप अडकली आमच्या ताईंच्या. दातात बडीसोप अडकली आहे. कसं वाटतं जेवणाचा आस्वाद? कसं वाटतंय? खूप छान होतं जेवण, छान बनवलं होतं. हा छान. किती रोट्या खाल्ल्यात तुम्ही आतापर्यंत? 2 खाल्ल्या. राईस घेतला होता. थोडासा राईस घेतलेला. दाल तडका. कशी वाटली चव? मस्त छान होते. आपण 4-5 वर्ष इथं कंटिन्यू येतो. कुठल्या वर्षी संधी वाटते परत येऊ. परत येऊ. एकदम मस्त. सर्व आमच्या महिला भगिनी तुमच्या आहेत. धन्यवाद. साई काय म्हणतोस? खूप भारी जेवण आहे. सर्वात भारी जेवण तिथंच आहे माऊली हॉटेल. एक नंबर लागतो. साई बघा आज टेस्ट आली पाहिजे. पूर्णपणे बोट चाटून फुटून बघा एकदम टेस्ट एकदम खलास क्लीन, एकदम क्लीन. म्हणजे काय चैतन्य बघू शकाल आता. चैतन्य बघा आता कसं म्हणजे असं ताटामध्ये कोणाच्याही वेस्टेज गेला दिसणार नाहीये. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी.